कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज आहे. कुठे हो? सोशल मीडिया थ्रू आम्ही भेटलो हा, आणि एका गावातले असल्यामुळे झालं आमचं. एका गावात सोशल मीडिया थ्रू का भेटला? हा, गावात का नाही actually भेटले? त्यांना मी कधीच आधी बघितलेलं नव्हतं, पण सोशल गावात असून? हा, गाव म्हणजे गावामध्ये पण पाडे आहेत. पाडे हा, आहेत वेगवेगळे. हा. तुमचा कुठला पाडा? आमचा मी चिंचपाड्यावरती राहायचे. चिंचपाडा आणि त्या बोरोपाडा. दस्तुरी पाडा. ते दस्तुरी पाड्यावर राहायचे. मग हा कुठे पाडा भेटला तुमचा? आम्ही सोशल मीडियावरती भेटलो. हा, मग तेव्हा आम्हाला कळलं की ते पण या गावात आहेत, म्हणजे आपल्याच एरियामधले आहेत असं. मग ओळख वाढत गेली. भेटले कुठे पहिल्यांदा? बोईसरलाच भेटलो आम्ही. बोईसरला. हा. काय करतात मिस्टर? मिस्टर MIDC मध्येच कामाला आहेत. MIDC मध्ये आणि कामाला तुम्ही? आहेत. आम्ही घरीच. घरी. तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेज. काय चेहरा कसा पडलाय मग? किती वर्ष झाली? 2 वर्ष. कसं काय जमलं? एकाच कंपनीमध्ये कामाला आहेत कुठली होती ही कंपनी? आम्ही. अंधेरीला. अंधेरीला. हो. मग काय झालं? कंपनीत काय करायचे ते? आमचं डिपार्टमेंट वेगळं आहे, आम्ही कधी भेटलो नाही. तुमचं कुठलं डिपार्टमेंट? माझं प्लॅनिंग आणि आणि ते त्यांचं? प्रोडक्शन मध्ये. ह्यांचा पाडा होता वेगळा वेगळा. तुमचं डिपार्टमेंट वेगळे. हो. मग काय झालं? तर लॉकडाऊन लागलेलं ना. हा. लॉकडाऊन लागलं तेव्हा आम्हाला कंपनीच्या बस होत्या. हा, तर ते विरारला राहायचे, मी नालासोपाराला राहायचे, तर एकच बस होती आम्हाला. अरे वा. तर पण अख्ख्या बसमध्ये एकच सीट नव्हती ना दोघांसाठी? ते चुकून आम्हाला एकच भेटायची. सीट एका सीट वरचा प्रवास आहे. मग आणि मग अशी हळूहळू ओळख झाली, कुठल्या हळूहळू? डिपार्टमेंटला आहे काय वगैरे असं करून. मग फ्रेंडशिप, मग झालं, प्रेम झालं. मग मम्मीला सांगितलं, त्याने त्याच्या घरी सांगितलं आणि मग झालं लग्न झालं. हो. आणि लॉकडाऊन संपला. लॉकडाऊनच्या नंतर लग्न झालं. आणि मग आता एकत्र जाता ऑफिसला? हो, एकत्र जातो, एकत्र येतो. आमचं सोशल मीडियावर काय झालं सोशल मीडियावर? रिक्वेस्ट पाठवली मला. तुम्हाला? हो, पण मी ऍक्सेप्ट नाही केली होती तेव्हा. का हो? मला कोणी रिक्वेस्ट पाठवली काय माहित नाही ते. माहित नंतर नव्हतं. मग नंतर का त्यांनी मला accept मेसेज केला की तुझं फेक अकाउंट आहे, असं आहे तसं आहे. मग मी रागाने नंबर दिला माझा. रागाने नंबर दिला? हा, आणि नंतर मग? आमचं बोलणं चालू झालं. अच्छा, मग मी गावी रागाने होती, तो मुंबईला होता. मग भेटले कधी? 1 वर्षानंतर भेटलो आम्ही कुठे? कणकवलीला. कुठे? एसटी स्टँडवर भेटले? हा, तिथे भेटलो आणि नंतर मी घरी गेलो. दोघे एकत्र? नाही, मग? तो मुंबईला आला रिटर्न. तो त्याच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. हा, मग नंतर पुढे? नंतर आमचं बोलणं चालू झालं. नंतर मीच त्याला नंतर प्रपोज केलं. तर त्यांनी नाहीच केलं? नाही, मीच का? केलं. त्याला माझ्याकडून हे करायचं होतं. काय पण मी करायचं जास्त होतं? पहिली भाव खात होती ना. तुम्ही? मग कधी सोडला भाव खाणं? 29 सप्टेंबरला सोडला. 2016ला. आणि त्यांना फोन केला? हा, त्याला मी मेसेज केला डायरेक्ट, काय? आय लव्ह यू. मग तो काय म्हणाला? मग तो बोला मला हेच तुझ्या तोंडून वधून घ्यायचं होतं असं. मग तो आला लगेच परत? कुठे नाही, कणकवलीला? नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आली मुंबईला. एकट्या? नाही, आई पप्पा भाऊ असतो ना इथे विरारला. मग तुम्ही विरारला आले? हो, विरारला आली मग काय गावात. झालं? मग नंतर भेटायचो असंच कॅज्युअल. आई पप्पांना सांगितलं नाही? नंतर सांगितलं पण नकार होता. मग मी पळून जाऊन लग्न केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.